हर हर महादेव भावांनो, स्वागत तुमचं आपल्या न्यू ब्लॉग मध्ये. आणि मी काल तुम्हाला काय म्हणालतो, काय आपलं सिक्रेट आहे, काय सस्पेन्स आहे. भाऊ काहीच नाही. आज आहे गुढीपाडवा आणि आज गुरुवार पण आहे. त्यामुळे आम्ही चाललो भाऊ शेगावले. हे आमचं सिक्रेट होतं. आणि आता बंदी तयारी झालेली आहे. आणि आता आपण गजानन महाराजच्या दर्शनाला आम्ही चाललो रे भाऊ. कारण की इतका क्षण भाऊ, सगळ्यात पहिले तर नवीन वर्ष आहे आणि पहिले तर गुरुवार पण आहे. त्यामुळे भाऊ आज म्हटलं गजानन महाराजला भेटायला जाऊ भाऊ आपण आणि दर्शन करून येऊ. चला रे भाऊ, तर आम्ही निघलो आता फटाफट. आणि वक्तार आपला सार्थक भाई आला रे भाऊ. कारण की विचारही नव्हता केला की तो येईल म्हणून. पण ते वक्तार जमलं, 5 मिनिटात त्याला फटाफट तयारी केली. आणि भाऊ आता आम्ही तिघजण चाललो. चला डायरेक्ट भेटू आता डायरेक्ट शेगावले बस स्टँडवर. चला चला भाऊ, आता निघलो घरून मस्त. हे पाहून घ्या, हा आपला सार्थक भाई आहे. तो समोर पप्पू भाई बसला समोर तिकडे. हे पाहून घ्या. आणि चाललो आता फटाफट. हा डायरेक्ट भेटतो शेगावले. ऍटोत बसला भाऊ, कारण की एकटी जायची असली म्हणून आम्ही. हे पाहून घ्या, एसटी मीच झालती. शिरोडा पोहोचलो आम्ही, शिरोड्याला आता. चला भावांना पोहोचतो आता आणि फायनली शेगाव. हे पाहून घ्या रे भाऊ, आपलं शेगाव संत नगरी, महाराजाची संत नगरी. हे पाय भाई आपले भाई दोन इतकं अकोलर बाद ह्याच्यात बसू ऍटोत बेकार मसले का. ऍटोत आलो आम्ही 50-50 रुपये देऊन, पण इतकं अकोल खतरनाक. 1 घंटा लागला पण मस्त प्रवास झाला भाऊ. जाऊ द्या, काही विषय नाही. हे पाहून घ्या रे भाऊ, आपल्या शेगावची गर्दी पुरी. सर्वात पहिला आलो आम्ही आता मस्त शेगाव कचोरीवर. द्यावं फटाफट कचोरी. हे पाहून घ्यायचं, कचोरी खतरनाक आहे. 15 रुपये कचोरी असते पण 1 नंबर. पप्पू बायांत घेतलंय बा. भूक इतकी लागल्या बा खतरनाक. आम्ही आम्हाला बा सर्वात पहिले घेतली रे भाऊ आपण कचोरी. मतलब आता लाईनीत किती टाइम लागू काही टेन्शन नाही. कारण भाऊ आहे की नाही, बरोबर आहे की नाही आपला. म्हणजे मेन गेट आणि या गेटापासून अंदर जागते. आता आम्ही फटाफट लाईनीत. मावला बा तुमचा. चलो. आणि आज खूप गर्दी वाटते भाऊ जास्त. हो, आपण डायरेक्ट मेन मंदिरात. हे पाहून घ्या आधी. ते मुखदर्शन नाही, मग कसं दर्शन. ते सगळ्यात पहिले इथं चपला काढा लागतात. आता आपण चप्पल काढू आणि मग तो बिल्ला भेटते आणि मग आपल्याला जायचं दर्शनाकडे. आपले भाई म्हणतात सगळ्यात पहिले तिकून येऊ. बाबू भाई थांब ना. काय भाऊ, हे ठेवलं भाऊ आता आपली चप्पल. चप्पल ठेवून दिली इथं, काय टेन्शन नाही माझं. हे पाहून घ्या, हे चप्पल स्टँड. इथून पासून सगळ्या चपला ठेवल्या इकडे. शेगाव एवढं स्वच्छ ठिकाण कुठेच नाही भाऊ. कारण की इथं सगळ्या चप्पल ठेवायची सुविधा आणि सगळं जाणार भाऊ. हा पाहून घ्या आपला बिल्ला. हा असा असते, चप्पल ठेवले की देतात ते डायरेक्ट. हे पाहून घ्या, हे आहे सगळ्यात पहिलं नांगदेवाचं मंदिर आपलं. हे पाहून घ्या. स्टँड. हे इथून पासून जाते श्रीमुख दर्शनाकडे. हा बाई इथून पासून गेलं सीधं की डायरेक्ट श्रीमुख दर्शन होते. इकडून डायरेक्ट बाहेर जाण्याचा रस्ता इकडे डायरेक्ट, आणि इकडे डायरेक्ट श्रीमुख दर्शन. हे बघ यार भाऊ, आता मस्त झोपेला शांततेत. आणि आपला मित्र एक वाट पाहू राहिलो, तिथं काही येऊनच नाही राहिले वगैरे लवकर. मस्त आता मस्त बसून लाव, कारण की हे गडी येतील आता. 1 वाजला पहिले आले, अर्धा घंटा टाइम आधी हे गेले म्हणून निघले आता. म्हणजे पोहोचता समजा, पण धंदो आपण आता थोडसा आराम करू. कारण की हे पाहून घ्या ना भाऊ, हे इथं हे करायचं आहे म्हणजे बसायची व्यवस्था इथं. इथून पासून म्हणजे तटून पासून डायरेक्ट एंड पासून तर अटलोक आणि इथलोक पण आणि सगळं इकडे म्हणजे माणसं बसेल आहेत. आणि हे आराम करायला थोडस इथून समजा तसं आहे. कारण की भाऊ इतक्या मोठा आहे ना येणं आणि फिरणं हे की आणि शेगाव आहेत सगळे इतकं चांगलं
काय नाही हो इथं सगळी व्यवस्था आहे. हे बार भाऊ आता लागलो भाऊ आम्ही बारीत जे काय जाणं मग हे पाहून घ्याल भाऊ राम चला रे भाऊ झाले रे भाऊ दर्शन. आता आम्ही मारू आलो प्रदक्षिणा 5 प्रदक्षिणा मारतो. आणि आमचं एवढं भाग्य की आजचा आहे भाऊ नवीन वर्ष आणि नवीन वर्षाले आम्ही भाऊ आम्ही गजानन महाराजच्या मंदिरात आलो दर्शन करायला. किती मोठं भाग्य आहे आमचं. आणि इतकी मोठी पब्लिक येईल भाऊ ती दर्शन करायला की बेकार. कारण की आम्हाला 1-2 घंटा तर बारीत लागलाच भाऊ आरामशीर. आणि ते कसं मग टेन्शनचं काम नव्हतं. पप्पू बळ सार्थक बहीण हे आपले मामाचे पोरं होते 2. चला भाऊ दर्शन झालं आता आम्ही चाललो प्रसाद घ्यायले. हे पाहून घ्या हे आहे महाप्रसादालय आणि अठून आता आपल्याला गजानन महाराजांचा प्रसाद भेटत असते म्हणजे इथं पाहून घ्या बा केवढा आहे रे बा हे प्रसादालय खूप रे. आणि इथे लाख जण आरामशीर देत असते एका टाइमले. हे पार भाऊ जेवणाची लाईन महाप्रसादालयाचे आहे. मोबाईल काय बेकार आहे. बत्तर आहे. एकदा हँग पडला म्हणजे 10 मिनिटं मोबाईल काहीच खोट आहे आपल्याला. तपश्चेनुसार आम्हाला हे भेटला भूफल. बाई पाहून घे बंदे भाई एका लाईन बसले. पप्पू बाई तिकडे बसला एकदम. हे पाहून घ्या गजानन महाराजचा प्रसाद. गजानन महाराज की जय. चला भाऊ जेवण झालं बा आता आमचं नाणं चाललो आता आम्ही सांगा डायरेक्ट आता 2-3 फोटो काढले की चालले. हे पाहून घ्या आपली पब्लिक. लाडले हे पाहून घ्या रे बा आपलं महालक्ष्मी मातेचं मंदिर शेगावचं. ते यातलं फक्त काही ठिकाणच फेमस असतं जास्त आपलं ही महालक्ष्मी म्हणतात. आणि त्यानंतर हे मंदिर आणि आनंद सागर हे अशा गोष्टी काहीच ह्यात ते जास्त फेमस आहेत आपल्या शेगाव आणि आपल्या गजानन महाराजचं मंदिर. हे पाहून घ्या तुम्ही मंदिर. पाहून घ्या काय मंदिर घंटा लेटला आणले. हे पार हे चालला तर 12 ज्योतिर्लिंगाच्या इकडे. चला बाकी जाणलं का आपल्याला मावशी. हे पाहून घ्या 12 ज्योतिर्लिंगाचे. हे पारे भावायचं काय चालू 2 आपल्या भावायचं चालतं ना दादा. अरे बापा पाय जात आहे. अरे मोत आहे पडते का दा अबे पडीन रे तोंडार अबे हो दा. जिरून आता आम्ही चाललो इकडे फिरायले. इकडे पाहतो आता काय आहे तर इकडे फक्त तुम्हाला गाळात दिसून राहिलं बाबा की काही दिसून नाही राहिलं. नाही इकडे मोकळं पट्टा मोकळं आहे मस्त एकदम. क्या बे कुछ तो नहीं दिख रहा यहाँ पर. काय अटी काहीच नाही. 2-3 हत्ती दिसून राहिले फक्त ते बी निर्जीव. अरे भाई ड्रॅगन आहे ड्रॅगन यहाँ पर. चलो लोक सगळ्यात खतरनाक व्ह्यू हा पाहून घ्या रे बा. हे बघा हे अटी सगळ्यात पहिले तर गजानन महाराजची मूर्ती आहे. त्यानंतर हे इकडे पार भाऊ हे आपले मावळे गिवळे आणि शिवाजी महाराजचा पुतळा. खूप अरे फोटो ना काढत काय आता आपल्याकडे म्हणतात फोटो काढू द्या आता. आणि हे पाहून घ्या भाई हे पण इथं कोणतं तरी मंदिर आहे. तेच आहे आपलं बाहेर जाण्याचा मार्ग होता हा. जे शिवलिंग मी आधी दाखवले ना ते आहेत ते. पण काय व्ह्यू आहे भैया तुझा. हे त्या आपल्या ते आम्ही मस्ती केली की नाही त्या मागचा आहे व्ह्यू आहे हा. मी हे पाहून घ्या हे इकडे वर आहे काहीतरी.
काय कोणतं कार्यालय आहे काय माहित आपल्याला माहित बी नाही. तर झाला रे भाऊ आता आम्ही चाललो आता डायरेक्ट सीधा आता शेगावली आणि डायरेक्ट घरी. चला रे भाऊ आता चाललो होतो आम्ही घरी आणि आता गेलो आम्ही बस स्टँडवर. हे पाहून घ्या आपलं बस स्टँड शेगावचं. आणि हे पाहून घ्या आणि आपली गाडी तर काही आली नाही होत लोक. आपल्याला जाणार आहे संग्रामपूरले आणि संग्रामपूरची गाडी येते 15 मिनिटांनी आपल्या बसा लागते इथं. तर चला डायरेक्ट भेटू आपण आता घरी. आलो बा ना आलो बा आता घरी सध्या. पाहून घ्या आपली पब्लिक. ऊप माती खा रे माती.